भारतीय बौद्ध महासभा जिल्हा नांदेड यांच्या वतीने त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकर यांच्या 128व्या जयंती दिनानिमित्त समता सैनिक दलाचे 1 दिवसीय महिला व पुरुष भरतीपूर्व प्रशिक्षण शिबिर रविवार दिनांक 1 फेब्रुवारी 2026 रोजी उत्साहात संपन्न झाले। हे प्रशिक्षण शिबिर सकाळी 9:30 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत नालंदा बुद्ध विहार श्रद्धास्थळ भीमघाट नांदेड येथे पार पडले। या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती म्हणून पूज्य भदंत पय्याबोधी थेरो उपस्थित होते। त्यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात माता रमाई आंबेडकर यांच्या त्यागमय जीवनाचा आदर्श समता सैनिक दलाच्या माध्यमातून समाज कार्याशी जोडण्याचे आवाहन केले। भारतीय बौद्ध महासभा नांदेडचे तालुका अध्यक्ष गौतम कांबळे, शहराध्यक्ष ईश्वर जोंधळे, शहर सचिव रमेश कोकरे तसेच शहर सचिव आनंदराव जोंधळे यांची उपस्थिती लाभली। शिबिराचे मुख्य प्रशिक्षक आदरणीय सुरेश गजभारे, जनरल मेजर जिल्हा नांदेड यांनी शिस्त, संघटन, कवायती, शारीरिक तंदुरुस्ती आणि समता सैनिक दलाची भूमिका याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले। सिनियर डिव्हिजन ऑफिसर यांनी सहाय्यक शिक्षक कृष्णा गजभारे प्रशिक्षणात सक्रिय सहभाग घेत मार्गदर्शन केले। या 1 दिवसीय प्रशिक्षण शिबिरात महिला व पुरुष असे एकूण 38 प्रशिक्षणार्थी सहभागी झाले होते। प्रशिक्षणार्थीमध्ये मोठ्या प्रमाणात उत्साह, शिस्त आणि सामाजिक बांधिलकी दिसून आली। माता रमाई आंबेडकर यांच्या जयंती निमित्त आयोजित करण्यात आलेले हे शिबिर समाजात समता, बंधुता व शिस्तीचे मूल्य रुजवणारे ठरले। कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी भारतीय बौद्ध महासभा नांदेड व समता सैनिक दलाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले। आज माता रमाई यांच्या जयंतीच्या अनुषंगाने नांदेड जिल्हा समता सैनिक दलाच्या वतीनं मेजर सुरेशजी गजभारे असतील, जोंधळे साहेब, सर्व टीम आहे त्यांची। आज 1 दिवसीय समता सैनिक दलाचं शिबिर आयोजित करण्यात आलेलं आहे। बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी समता सैनिक दलाची स्थापना केली होती आणि तेच वारसा पुढे चालवण्याचं काम सन्माननीय मीराताई आंबेडकर असतील, भीमराव आंबेडकर साहेब असतील आणि आपल्याला माहित आहे की वंचित बहुजन आघाडीचे सर्व श्रद्धेय ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर असतील, आनंदराज आंबेडकर साहेब असतील, सर्व आंबेडकर परिवारातील सदस्य, अंजली आई आंबेडकर असतील, सुजात भैया आंबेडकर, अमन आंबेडकर असतील। तर हे बाबासाहेबांचा वारसा, वैचारिक वारसा, रक्ताचं नातं आहेच, परंतु विचारांचा वैचारिक वारसा ते पुढे नेण्याचं काम करत आहेत आणि संपूर्ण समाज सुद्धा आज वेगवेगळ्या जाती धर्माचा समूह जोडण्याचं काम त्यांनी केलेलं आहे। आंबेडकरी समाजाने सुद्धा मोठ्या ताकदीनं आंबेडकरी परिवाराच्या पाठीशी उभं राहणं गरजेचं आहे। या देशामध्ये बाबासाहेब आंबेडकरांच्या जन्माच्या अगोदरची जी अवस्था होती समाजाच्या प्रती, की या ठिकाणावर म्हणजे कशी अस्पृश्य समाजाला वागणूक दिल्या जायची आणि त्या अस्पृश्यतेतून बाहेर काढण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अतोनात कष्ट सहन करावे लागले। समाजाचं संरक्षण व्हावं, समाजाला कोणी वाली नव्हता। पोलीस प्रशासन सुद्धा आजही पाहतोय आपण, काही ठिकाणावर वेळेवर पोहोचू शकत नाही आणि समाजाचंही संरक्षण व्हावं, समाजावर कुठे अन्याय अत्याचार होऊ नये म्हणून समता सैनिक दल हे वाढणं काळाची गरज आहे। आज नांदेड जिल्ह्यामध्ये मला अतिशय आनंद वाटतो की समता सैनिक दलांचे पदाधिकारी वाढत असताना पाहायला मिळतात आणि हे समता सैनिक दल वाढलं पाहिजे। बाबासाहेब आंबेडकरांच्या संकल्पनेतलं, श्रद्धेय ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांच्या संकल्पनेतलं, भीमराव आंबेडकर साहेबांच्या संकल्पनेतलं, आनंदराज साहेबांच्या संकल्पनेतलं हे समता सैनिक दल उभं राहिलं पाहिजे। निश्चितपणाने यामध्ये समाजाचं हित आहे। मी सगळ्यांना आव्हान करू इच्छितोय की आपल्या घराघरामधून एक तरी आपला मुलगा समता सैनिक दलामध्ये सहभागी झाला पाहिजे। त्याच्यासाठी सर्व समाजाने पुढाकार घेणं काळाची गरज आहे। मी सर्वांना धन्यवाद, सर्वांच्या प्रती मंगल भावना व्यक्त करतो। सर्व उपस्थित झाला, सर्वांनी यशस्वीरित्या हा कार्यक्रम संपन्न केला। मला थोडासा विलंब झाला, मी तरी सुद्धा इथं पोहोचलो। आपल्या सर्वांच्या प्रती बुद्ध वचनाने एकदा आशीर्वाद देऊन इथंच थांबतोय। सर्वांनी एकदा हात जोडा, मना साधू साधू। सभीतियो विभजन्तु सब रोगो विनश्यतु माते भवन्त्वन्तरायो सुखी दीर्घायिको भव भवतु सब मंगलं रक्षन्तु सब देव सब बुद्धानुभावेन सदा स्वस्ति भवन्तु ते भवतु सब मंगलं रक्षन्तु सब देव सब धम्मानुभावेन सदा स्वस्ति भवन्तु ते भवतु सब मंगलं रक्षन्तु सब देव
सब संघानुभावेन सदा स्वती भवन्तु ते मनसा सुखी व्हा मंगल सर्वांचं. मी ईश्वर संभाजी जोंधळे, शहराध्यक्ष, नांदेड उत्तर, भारतीय बौद्ध महासभा. जय भीम सर्वांना. आज श्रद्धास्थळ भीमघाट या ठिकाणी माता रमाई जयंतीच्या निमित्तानं भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखेनं जे समता सैनिक दलाचं प्रशिक्षण घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये आज बऱ्याचशा महिला सहभागी झालेल्या आहेत आणि पुरुष मोजकेच आहेत. तरी यापुढे अजून प्रशिक्षण घेण्यासाठी शिबिर लावण्यात येतील आणि त्यावेळेला याच्यापेक्षा जास्त संख्या राहील. कारण का तर भीमराव आंबेडकर साहेबांनी असं सांगितलेलं आहे की भारतीय बौद्ध महासभेचं आपल्या महाराष्ट्रातून, आपल्या नांदेड जिल्ह्यातून कमीत कमी 2000 सैनिक हे आले पाहिजेत, तयार झाले पाहिजेत. त्यासाठी म्हणून प्रत्येक वार्डातून, जिल्ह्यातून आणि ग्रामीण भागातून समता सैनिकासाठी म्हणून जास्तीत जास्त तयारी झाली पाहिजे. आणि हे सगळं शाखेने, शहर शाखा, जिल्हा शाखा, तालुका शाखा यांनी हे कार्य करण्यासाठी मदत करणं हे आवश्यक आहे. एवढे बोलून मी माझे. जय भीम. मी ॲडव्होकेट गौतम कांबळे, भारतीय बौद्ध महासभा नांदेड तालुक्याचा अध्यक्ष आहे. आज नालंदा बुद्ध विहार, श्रद्धाघाट, भीमघाट या ठिकाणी भारतीय बौद्ध महासभा समता सैनिक दल नांदेड उत्तरच्या वतीने या ठिकाणी एक दिवसीय भरतीपूर्व शिबिर आयोजित केलेलं आहे माता रमाई जयंतीच्या अनुषंगाने. याचा मला अत्यंत आनंद होत आहे आणि समाजात एक नव चैतन्य निर्माण होत आहे. कारण समाजामध्ये, आपल्या विशेष करून बौद्ध समाजामध्ये भारतीय बौद्ध महासभा आणि समता सैनिक दलाचं महत्त्व अनन्यसाधारण आहे. आणि ह्या सध्याची परिस्थिती पाहता समाजाला एक संघ राहण्यासाठी समता सैनिक दलाची अत्यंत जरुरी आहे. म्हणून आता भारतीय बौद्ध महासभा व समता सैनिक दलाच्या वतीने एक दिवसीय शिबिर या ठिकाणी आयोजित केले आहे. या प्रसंगी मोठ्या प्रमाणात माता भगिनी, तरुणी या ठिकाणी सहभागी होऊन हे प्रशिक्षण पूर्ण करणार आहेत. त्याचप्रमाणे या शहरातील, जिल्ह्यातील, राज्यभरातील सर्व तरुणांना, माता भगिनींना, सर्व बौद्ध बांधवांना मी या ठिकाणी आव्हान करतो की भारतीय बौद्ध महासभा ही बाबासाहेबांनी निर्माण केलेली एक धार्मिक संघटना असून आणि समाजाला संरक्षणाची गरज आहे. म्हणून समता सैनिक दलामध्ये मोठ्या लाखोच्या संख्येने आपण यामध्ये सहभागी झालं पाहिजे. एवढं बोलतो, थांबतो. धन्यवाद. जय भीम. जय भीम. मी भारतीय बौद्ध महासभा शहर शाखा नांदेडचा सरचिटणीस असून आज माता रमाई आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्तानं महिलांसाठीचं समता सैनिक दिन एक दिवसीय शिबिराचं अतिशय उत्कृष्टपणे या ठिकाणी आयोजन करण्यात आलेलं आहे. भारतीय बौद्ध महासभेचे जनरल मेजर आदरणीय सुरेशजी गजभारे साहेब, तसेच आनंदजी जोंधळे सर आणि कृष्णाजी गजभारे सर या ठिकाणी हे प्रशिक्षण देत आहेत आणि 50 प्रशिक्षणार्थी या ठिकाणी प्रशिक्षण घेत आहेत. आणि भारतीय बौद्ध महासभेचे अध्यक्ष ईश्वरजी जोंधळे सर, तालुका शाखेचे अध्यक्ष गौतमजी कांबळे सर आणि सर्व आमचे पदाधिकारी या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित राहिलेले आहेत. उत्कृष्ट अशा स्वरूपाच्या या संचलनाच्या माध्यमातून समता सैनिक दल वाढवण्यासाठी जे आपण प्रयत्न करत आहोत आणि हे समता सैनिक दलाचे जे प्रमुख जनरल मेजर आहेत ते देखील अतिशय तळमळीनं ते काम करत आहेत. ते खरोखर आपल्यासाठी प्रेरणादायी आहे. आणि येत्या काळामध्ये नांदेड शहरामध्ये अधिकाधिक समता सैनिक दल कसं आपल्याला उभं करता येईल यासाठी निश्चितच सर्वांनी झटून कामाला लागलं पाहिजे. आणि त्यासाठी आम्ही देखील शहर शाखेच्या माध्यमातून हे काम जे आहे ते पुढे नेण्याचं करणार आहोत. तेव्हा आपण सर्वांच्याच सहकार्यातून भारतीय बौद्ध महासभा आणि समता सैनिक दल यांना पुढे नेण्यासाठी प्रयत्नशील राहूयात. एवढंच बोलतो आणि थांबतो. धन्यवाद. जय भीम. जय भीम. मी जनरल मेजर सुरेश गजभारे, भारतीय बौद्ध महासभेचा जिल्हा उपाध्यक्ष. आज माता रमाई या माऊलीच्या जन्मदिनानिमित्त आज आम्ही त्यांचं औचित्य साधून ह्या ठिकाणी महिलांचं एक समता संघाचं प्रशिक्षण घेण्यात आयोजित करण्यात आलेलं होतं. या शिबिरामध्ये जवळपास 37 महिला आणि जवळपास 12 पुरुष हे होते. आणि आमच्या ह्या शिबिराचा एकच उद्देश होता
की समाजामध्ये जिथं जिथं कुठं अन्याय अत्याचार होत आहे त्या अन्याय अत्याचाराला समोर जाण्यासाठी त्यांचं संरक्षण करण्यासाठी आम्हाला आदरणीय भीमराव आंबेडकर साहेबांनी 2000 सैनिक करण्याचा टार्गेट दिलेला 2027 पर्यंत. त्या पूर्वसंध्येला आम्ही त्यांचा आदेश मानून आम्ही ह्या ठिकाणी आज दर महिन्याला इथं एक नवीन आमचे सैनिक तयार होत असतात. जवळपास नांदेड जिल्ह्यामध्ये 1200च्या जवळजवळ सैनिक झाले. अजून एक 700-800 सैनिकांची जर आमची भरती झाली तर 2000चा आकडा ज्यावेळेस पार होईल त्या दिवशी आम्ही आदरणीय भीमराव आंबेडकर साहेब यांना बोलवणार आहेत. त्यांनी आम्हाला आधीच सांगितलं होतं ज्यावेळेस नांदेडमध्ये 2000 सैनिक होतील त्यावेळेस या ठिकाणी मी जरूर तुमच्या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहील. म्हणून आम्ही यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. आणि आज मोठ्या संख्येमध्ये महिला या ठिकाणी आमच्या या प्रशिक्षण शिबिरात दाखल झालेल्या आहेत. त्यांचं मी मनापासून आभार मानतो. या शिबिराला साधन, विश्राम, दायनेमूळ, बायमूळ जे काही म्हणजे सैनिकचे प्रशिक्षण राहते ते प्रशिक्षण आम्ही थोडक्यामध्ये त्यांना सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे, शिकवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आज या ठिकाणी आमच्या महिला भगिनी हे चांगल्या प्रकारे ते शिकून आज ते आपल्या आपल्या गावामध्ये सुद्धा शिकवणार आहेत. आणि त्यानंतर समाजामध्ये आमच्या इथून जिथं जिथं त्यांना गरज पडेल त्या ठिकाणी ते जातील. आणि आमचा एक उद्देशच आहे की घर तिथं सैनिक ह्या उद्देशाला होकार देऊन ते प्रत्येक तालुक्यात जिल्ह्यामध्ये त्यांच्या वार्ड तांड्यावर जाऊन ते सैनिक तयार करणार आहेत. आणि मी त्यांना ह्या ठिकाणी जिल्ह्यातल्या संपूर्ण जे तरुण आहेत, तरुणी आहेत, जे एज्युकेटेड आहेत, जे रिटायर्ड पोलीसवाले आहेत, जे रिटायर्ड मिलिटरीमॅन आहेत, त्यांना असं आवाहन करतो की त्यांनी भारतीय बौद्ध महासभेमध्ये येऊन त्यांनी ह्या समता संग्रामात दाखल व्हावं. कारण ही संस्था डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची संस्था आहे. ह्या संस्थेसोबत बाबासाहेबांसोबत तुम्हाला जर काम करायचा योग आला नाही, परंतु या संस्थेमध्ये तुम्ही जर काम केलं तर खरोखर तुम्हाला असं वाटेल की मी बाबासाहेबांसोबतच काम केलं असं तुम्हाला वाटेल. आणि म्हणून मी पुन्हा आपल्याला एकदा विनंती करणार आहे की आपण सर्वांनी या समता संमेलनामध्ये भाग घ्यावा आणि या नांदेड जिल्ह्याचं नाव रोशन करावं अशी आपल्याकडून अपेक्षा बाळगतो. इथंच थांबतो. जय भीम, जय बुद्ध. जय भीम. मी समाजभूषण गयाताई कोकळे, समता सैनिक दल यांचं प्रशिक्षण शिबिर सुरू आहे. आणि त्या प्रशिक्षण शिबिरासाठी इथे 37 महिला आज आलेले आहेत. त्यांना प्रशिक्षण दिले गेलेले आहे. कारण बाबासाहेबांचे व बाळासाहेबांचे हात बळकट करण्यासाठी रमाई जयंती निमित्त साधून आज हा कार्यक्रम ठेवण्यात आलेला आहे. जय भीम.